नमस्कार मित्रांनो, मी संकेत कराटे. तर व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आज स्वातंत्र्य दिवस. तर सर्वांना प्रथम स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1947 या दिवशी आपला देश स्वतंत्र झाला. 78 वर्ष झाली आज. आपले देशभक्त, शूरवीर झगडले, लढले आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. तर मी आता जातोय रत्नागिरीतील जेल रोड या ठिकाणी. इथे परेड असते आणि ध्वजारोहणाला सुद्धा मी तिथेच जाणार आहे. तर चला निघूया. आनंद यांचं स्वागत करूया. हातात तिरंगा घेऊन ते कोसळताना बदले, हा आहे देश महान आणि विजता विजता हसले. हा उत्सव स्वातंत्र्याचा, त्या बलिदानाचा आहे. प्रत्येक ठिकाणी उत्साहाने साजरा होत आहे. आजच्या शुभदिनाच्या निमित्तानं सर्व जमलेले अतिथी, विविध पक्षांचे पदाधिकारी, प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी तसेच सर्व पत्रकार बंधू भगिनी त्यांना मी सर्वप्रथम शुभेच्छा देतो. स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी योगदान दिले, त्यांनी हुतात्मा पत्करले अशा सर्व ज्ञात व अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांना मी या प्रसंगी अभिवादन करतो. भारताच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण केलेल्या राष्ट्रपितांसह सर्व स्वातंत्र्य सेनानी, स्वातंत्र्यवीर, क्रांतिकारक यांच्याच बरोबरीनं स्वातंत्र्यासाठी झटलेल्या तत्कालीन सर्वसामान्य भारतीयांच्या त्यागाला मी स्मरण करतो. रत्नागिरी जिल्हा ही नररत्नांची भूमी आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर विदा सावरकर, साने गुरुजी आणि अन्य मान्य व्यक्तींच्या जन्मभूमी व कर्मभूमी म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे. या भूमीत असंख्य प्रकारच्या क्षमता व शक्ती सर्व पोलीस आणि एनसीसी वाले जमलेले इथे अग्निशमन दलाची गाडी आहे. 9 वाजून 5 मिनिटांनी या ठिकाणी सुरू होणार आहे. परेड कमांडर राखीव पोलीस निरीक्षक रमेश केशव निकम यांनी आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय नामदार उदयजी सामंत यांना संचलनातील सहभागी पथकांचं निरीक्षण करण्याची विनंती केलेली आहे आणि प्रमुख पाहुणे या ठिकाणाहून प्रस्थान करत आहेत. त्यानंतर पोलीस बँड पथक या ठिकाणी सहभागी होते. त्या पाठोपाठ पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या आपल्या सर्व पोलीस महिला भगिनी यांचं जिल्हा महिला पोलीस पथक. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय नामदार उदयजी सामंत, मंत्री उद्योग महाराष्ट्र राज्य आणि पालकमंत्री रत्नागिरी आणि रायगड जिल्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. करण्या बेचू आपुले प्राण, तिरंगी झेंडा मम देशाचा माझे स्फूर्तीस्थान, धन्य धन्य मी असा देश हे माझे जन्मस्थान, असा अमोघ संदेश देत या संचलनाला सुरुवात झालेली आहे. या संचलनाचं नेतृत्व करतायत राखीव पोलीस निरीक्षक रमेश केशव निकम, ज्यांनी PSI, DYSP, एक्साइज डिपार्टमेंट, RTO, वनविभाग, गोवा अधिकारी यांना नाशिक येथे प्रशिक्षण देण्याचं काम अनेक वर्ष केलंय. त्याचप्रमाणे 10 वर्ष मुंबई या ठिकाणी त्यांनी सेवा बजावली आणि सध्या RPI म्हणून रत्नागिरी या ठिकाणी ते कार्यरत आहेत. सेकंड इन कमांड म्हणून काम पाहत आहेत. राखीव पोलीस उपनिरीक्षक सुभाष रघुनाथ तारिये यांनी पोलीस प्रशिक्षण केंद्र सोलापूर या ठिकाणी नवप्रविष्ट पोलीस शिपायांना प्रशिक्षण देण्याचं उत्तम असं काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे कस्टम बॅच आणि मुंबई या ठिकाणी RSI म्हणून 4 वर्ष सेवा आणि सध्या ते रत्नागिरी या ठिकाणी कार्यरत आहेत. संचलन प्रमुख पाहुणे आणि राष्ट्रध्वजाला मान
प्रोबेशनरी पोलीस उपनिरीक्षक सागर वाळुंजकर आणि सुपर न्युमररी म्हणून त्यांना साथ देत आहेत पोलीस उपनिरीक्षक पवन कांबळे. त्या पाठोपाठ संचलनासाठी सज्ज असलेलं हे दंगल नियंत्रण पथक, प्रोबेशनरी पोलीस उपनिरीक्षक सुनील चव्हाण आणि सुपर न्युमररी म्हणून प्रोबेशनरी उपनिरीक्षक मिराज पठाण यांच्या नेतृत्वाखाली सुंदर असं संचलन या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळते. आपल्या भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात या ठिकाणी संपन्न होते आणि या संपूर्ण संचलनाचं जान आणि शान असणारं आणि पोलीस दलाचं वैभव असणारं असं हे बँड पथक, त्याच्या तालावर हे संचलन सुरू आहे. हेड कॉन्स्टेबल माने हे या बँड पथकाचं नेतृत्व करतात. पाठोपाठ विविध पथक या ठिकाणी सहभागी होत आहेत. एकत्वाचा संदेश देत असं हे संचलन महिला पोलीस महिला पोलीस पथक याचं नेतृत्व करतायत पोलीस उपनिरीक्षक गायत्री पाटील आणि त्यांना सुपर न्युमररी म्हणून काम साथ देत आहेत शीतल पाटील. त्या पाठोपाठ निष्काम सेवा घेऊन पोलीस दलाला सहकार्य करणारं हे पथक फलटण नायक चंद्रकांत जाधव आणि वरिष्ठ फलटण नायक संतोष जाधव यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली राष्ट्रध्वजाला आणि प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देत पुढे सरसावते. आपला आजचा हा कार्यक्रम, आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय नामदार सुजयजी सामंत, मंत्री उद्योग महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होतोय आणि सुंदर अशी मानवंदना या डॉग स्क्वॉड कडून व्हिक्टर हा डॉग छान अशी मानवंदना राष्ट्रध्वजाला आणि प्रमुख पाहुण्याला या ठिकाणी देतोय. त्या पाठोपाठ रत्नागिरी नगर परिषदेचं आपत्कालीन परिस्थितीला तोंड देणाऱ्यासाठी सज्ज असलेलं असं हे अग्निशमन पथक विविध आधुनिक स्वरूपातील वेगवेगळ्या यंत्रणा आपल्याला या निमित्तानं अनुभवायला मिळतात. भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न होतोय. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. चला, बाय बाय.